तावडे हॉटेल परिसरातील बांधकामधारकांना दिलेल्या नोटिसांवर महापालिकेच्या निवडणूक कार्यालयात सुनावणी झाली। 204 बांधकामधारकांपैकी 193 जणांनी आपलं म्हणणं मांडलं। महापालिका आयुक्त आणि वकिलांशी चर्चा करून येत्या 4 दिवसात या प्रकरणाचा निकाल देणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली। तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांना दिलेल्या महापालिकेच्या नोटिसीची मुदत सोमवारी संपली आहे। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त पारितोष कंकाळ यांच्यासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली। 204 पैकी 193 बांधकामधारकांनी आपलं म्हणणं मांडलं। काहींनी वकिलामार्फत तर काहींनी स्वतःच आपली बाजू मांडली। काही जणांनी गुंठेवारी झाली असून ग्रामपंचायतीकडून परवानगी घेऊन बांधकामं केल्याचं सांगितलं। दरम्यान महापालिका आयुक्त आणि वकिलांशी चर्चा करून या प्रकरणाचा निकाल येत्या 4 दिवसात देणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं। धारकांसंदर्भात जी नोटीस काढण्यात आली होती त्याच्यामधील काही ब्ल्यू लाईनमध्ये होते, काही आमचे जे काही आरक्षण आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टी होते आणि ग्रीन झोनमध्ये होते। अशी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टी होत्या। प्रत्येकाचे स्वरूप वेगळं वेगळं होतं। त्याच्यामध्ये काही लोक पूर्वीपासून तिथं राहतात, स्वतःच्या घरं आहेत, काही लोकांनी महानगरपालिकेमध्ये टॅक्स भरलेला आहे, काही लोकांनी गुंठेवारी केली आहे, काही लोकांनी ग्रामपंचायतीला टॅक्स भरलेला आहे। असे वेगवेगळ्या स्वरूपाचे त्यांनी म्हणणं सादर केलं आहे। याच्याबाबत आम्ही सर्वंकष विचार करून आमचे विधिज्ञ मान्य आयुक्त साहेब सर्वांशी चर्चा करून याच्याबाबत लवकरात लवकर या सुनावणीचे निकाल आम्ही देणार आहोत।